हर्षवर्धन पाटलांचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीत जाण्याचा निर्णय जाहीर। इंदापूरमधून विधानसभा लढण्याचं जवळपास निश्चित। हर्षवर्धन पाटलांचं पक्षामध्ये स्वागत। शरद पवारांची प्रतिक्रिया। प्रवेशाचे असे अनेक धक्के येत्या काही काळात बसतील। शरद पवारांचं सूचक वक्तव्य। पाटील कुटुंब आणि पवार कुटुंबाचे 6 दशकांचे संबंध। हर्षवर्धन पाटील आमच्याकडे पुन्हा येत आहेत याचा आनंद। सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया। इंदापूरची राजकीय परिस्थिती पाहता हर्षवर्धन पाटील यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली असेल। अजित पवारांचे निकटवर्तीय तिथे आमदार असल्यानं भाजपला जागा मिळणं कठीण आहे। अशोक चव्हाण यांची प्रतिक्रिया। हर्षवर्धन पाटील यांनी राष्ट्रवादी शरद पवार पक्षात प्रवेश केल्यावर इंदापुरात पुन्हा बॅनरबाजी। पवारांनी घेतलेला निर्णय म्हणजे तोंड दाबून बुक्क्यांचा मार असा बॅनरवर मजकूर। हर्षवर्धन पाटलांच्या पक्षप्रवेशावर शरदचंद्र पवार पक्षातले कार्यकर्ते नाराज कार्यकर्ते 2 ते 3 दिवसात वेगळा निर्णय घेण्याची शक्यता। भाजप नेते हर्षवर्धन पाटील आणि शरद पवारांच्या भेटीनंतर इंदापुरातल्या राजकीय घडामोडींना वेग। भाजप कार्यालयावरचे फ्लेक्स हटवले। आयुष्यभर ज्या पवारांचा विरोध केला त्यांच्यासमोर झुकावं लागतंय हे हर्षवर्धन पाटील यांचं दुर्दैव। सुधीर मुनगंटीवार यांची टीका। तिसऱ्या आघाडीमुळे आमची झोप उडाली, आता आमचं काय होणार? तिसऱ्या आघाडीच्या स्थापनेवर शरद पवारांचं मिश्किल वक्तव्य। आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या संसदीय मंडळाच्या सदस्यांची यादी जाहीर। मंडळाचे अध्यक्ष शरद पवारांसह 22 सदस्यांचा यामध्ये समावेश। पश्चिम महाराष्ट्रातल्या 58 पैकी 45 जागा आम्हाला मिळतील, सतेज पाटलांना विश्वास। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यामध्ये सजग रहो अभियान। नागरिकांनी सगळ्या बाजूंचा विचार करून मतदान करावं यासाठी जनजागृती अभियानाची घोषणा। रत्नागिरीच्या चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीमधला गुंता वाढला। मतदारसंघामध्ये ताकद अधिक असल्यानं जागा आम्हालाच मिळावी, ठाकरे गटाची मागणी। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे उद्यापासून 2 दिवसीय नाशिक दौऱ्यावर। उत्तर महाराष्ट्रातल्या मतदारसंघांचा घेणार आढावा। इच्छुक उमेदवारांच्या बैठकाही घेणार। वर्सोवा विधानसभा मतदारसंघात मनसे सरचिटणीस शालिनी ठाकरे यांच्या नावाची चर्चा। शालिनी ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्ताने कापला भावी आमदार लिहिलेला केक। पाथर्डी विधानसभा मतदारसंघात भाजपमधला अंतर्गत कलह समोर। आमदार मोनिका राजळेंना ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष आणि प्रदेश सरचिटणीसांचा विरोध। प्रीतम मुंडेंना पाथर्डी शेवगावातनं उमेदवारी देण्याची मागणी। चिंचवडची जागा अजित पवार गटाला मिळावी, अन्यथा महाविकास आघाडीत प्रवेश करू। बैठकीमध्ये एकमताने ठराव। माढा विधानसभेत अजित पवारांना मोठा धक्का। आमदार बबनदादा शिंदेंची अजित पवारांकडे पाठ। यावेळी ते आपल्या मुलाला निवडणुकीत रिंगणात उतरवत असल्याची माहिती। यासाठी घेतली शरद पवारांची भेट। 2.5 वर्षांपूर्वी रखडलेली कामं या सरकारने मार्गी लावली। आगामी निवडणुकीत पुन्हा एकदा महायुतीचं सरकार बसवा। मंत्री रवींद्र चव्हाण यांचं मजूर संस्थांना आवाहन। ठाकरे गटाचं चिन्ह घरोघरी पोहोचवण्यासाठी कोल्हापुरात अनोखा उपक्रम। विनायक राऊतांच्या हस्ते मिरजकर तिकटी इथे भव्य मशाल चिन्हाचं अनावरण। ज्यांच्या विरोधात लढलो ते आता संपले आहेत। आमदार महेंद्र दळवींचा शेकापावर हल्लाबोल। विरोध करणारा शेकापा आता शिल्लकच राहिलेला नाही। शिवसेना रायगड जिल्हा संपर्क प्रमुख प्रकाश देसाईंची टीका। श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे 2 गट आमने सामने। विधानसभेसाठी इच्छुकांच्या मुलाखती घ्यायला मुझफ्फर हुसेन आल्यावर अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर। काँग्रेस पक्षाच्या बैठकीत गोंधळ। सांगलीमधले भाजपचे काही नेते मवियाच्या संपर्कात असल्याची सूत्रांची माहिती। भाजप आणि मवियातल्या काही नेत्यांमध्ये निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चा। काही मतदारसंघांमध्ये उमेदवार कोण द्यायचा याबद्दल चर्चा झाल्याची माहिती। मला संपू नका, मी संपलो तर तुम्ही कसे राहाल? अशोक चव्हाणांचा विरोधकांना सवाल। एमआयएमचा मवियातील राष्ट्रवादी आणि काँग्रेसला प्रस्तावात राज्यातल्या 28 मतदारसंघांची यादी। 10 सप्टेंबरला हा प्रस्ताव देण्यात आला। मुंबईत बैठकाही झाल्या। इम्तियाज जलील यांचा दावा। कुणी काय प्रस्ताव दिला हे प्रदेशाध्यक्ष पाहतात। एमआयएमच्या प्रस्तावाबाबत माहिती नाही। शरद पवारांची जलील यांच्या दाव्यावर प्रतिक्रिया। एमआयएमचा प्रस्ताव आमच्याकडे आलेला नाही, कार्यालयात आला असेल तर माहिती नाही। जो विषय कुठेच नाही त्याबद्दल चर्चा करण्यात अर्थ नाही। नाना पटोले यांची प्रतिक्रिया। दावोसमध्ये जाऊन महाराष्ट्र सरकार एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।